श्री शिवाय नमस्तुभ्यम। तर मित्रांनो, शिवमहापुराण श्रवण केल्याने आपल्या आयुष्यात काही बदल घडू शकतो या गोष्टीवर माझा थोडाही विश्वास नव्हता, पण जेव्हापासून पूज्य पंडित प्रदीपजी मिश्राजींची शिवमहापुराण कथा श्रवण करत आहे ना, तेव्हापासून माझ्या आयुष्यात बदल घडू लागले आहेत। खूप सुंदर सुंदर अनुभव येत आहेत। कुबरेश्वर धामला मी कशी गेले, तिथे गेल्यावर कुबेर भंडारींचं पूजन, कंकर शंकराची पूजन आणि कुबरेश्वर धामचा रुद्राक्ष मी कसं मिळवला या सर्वांबद्दल आज आपण बोलणार आहोत। तर भोपाळहून कुबरेश्वर धाम जाण्यासाठी तुम्हाला पाऊण तिथं 1 तास लागेल। तर मित्रांनो, कुबरेश्वर धाम जाण्यासाठी मला यादगीर कर्नाटकहून डायरेक्ट ट्रेन नाही आहे, तर सर्वात आधी मी भोपाळला गेले, तिकडून मग कुबरेश्वर धामला गेले। तर मी गेले होते श्रावण महिन्यात कुबरेश्वर धामला, त्यामुळे रुद्राक्ष वितरण चालू होतं आणि मला रुद्राक्ष मिळाला। तर मित्रांनो, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मी लिंक दिली आहे, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिंकला टच करून पूर्ण व्हिडिओ पाहू शकता। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। भेटूया अजून एक नवीन व्हिडिओ सोबत।